नमस्कार. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी सातत्याने मंत्री धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. करुणा शर्मा यांच्या कारमध्ये एका पोलिसानं साडी नेसून पिस्तूल ठेवलं होतं. तो व्यक्ती कोण हे मला माहिती असून त्याचं नाव मी बीडच्या पोलीस अधीक्षकांना सांगणार आहे, असं सुरेश धस म्हणाले आहेत. सुरेश धस यांच्या या दाव्यामुळे बीडच्या राजकारणात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. यानंतर आता करुणा मुंडे यांनी सुरेश धस यांचे आभार मानत मंत्री धनंजय मुंडेंवर चांगलाच निशाणा साधला आहे. नमस्ते, मी करुणा धनंजय मुंडे. सुरेश धस भाऊंना मी खूप खूप धन्यवाद करते. हात जोडून हृदयापासून मी त्यांचा आभार मानते, जे त्यांनी मला न्याय दिला. आणि आज ज्या माझ्यावरती गेले 3 वर्षापासून अन्याय चालू आहे त्याच्यावरती त्यांनी लक्ष दिला, त्याच्यासाठी मी त्यांचा लाख लाख आभार मानते. आणि भाऊ, तुम्ही मला टाइम द्या. माझ्याकडे खूप काही पुरावे आहे जे आपल्याला जड तक पोहोचायचे आहे. ते तुम्ही खरं सांगताय की आपल्याला जड पर्यंत पोहोचायचं आहे. तो तुम्ही मला टाइम द्या, वेळ द्या. मी सगळे पुरावे घेऊन तुमच्याकडे येते आणि तुम्ही जड तक पोहोचा. हे जे बीडमध्ये गुंडशाही, दंडपशाही, हुकुमशाही, खूने नाही खेळ चालू आहे त्याचा तुम्ही पर्दाफाश करा. आणि माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकणे से लेकर आज कलेक्टर ऑफिस मध्ये माझ्यासोबत जो मारहाण केली आहे तो पर्यंत आज गेले 3 वर्ष बीडमध्ये माझ्यावरती किती अन्याय अत्याचार चालू आहे, सगळे पुरावे सहित. आणि जे लोकांची माझ्याकडे कंप्लेंट आलेली आहे सगळी मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही मला वेळ द्या. धन्यवाद.